नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। धार्मिक आस्था, देवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप अशोक खरातवर आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडिओ समोर आला। तसंच अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे विविध कार्यक्रमातील फोटोही समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती। याच दरम्यान रुपाली चाकणकरांच्याच पक्षातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या त्या पोस्टची चर्चा रंगली आहे। राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार, बजावताली अशी पोस्ट रुपाली पाटील यांनी केली आहे। रुपाली पाटलांच्या या पोस्टमुळे आता एकच खळबळ उडाली आहे। बलात्कारी बाबांचे पाय धुवून साफसफाई करणे, बलात्कारी बाबांना कायद्यापासून छत्री संरक्षण देणे, बलात्कारी बाबासह स्वतःच्या ट्रस्टला बेकायदेशीरपणे राज्य महिला आयोगाचा दुरुपयोग करून पाणी पुरवठा करणे हे राज्य महिला आयोगाची कामं आहेत, अशी खोचक पोस्टही रुपाली ठोंबरेंनी केली आहे। अजून महत्त्वाची कामं केली आहेत ती पुराव्यानिशी वेळोवेळी पाठवण्यात येतील असा इशाराही रुपाली पाटील ठोंबरेंनी दिलाय। अशोक खरात याच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। अशोक खरात यांनी एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे। बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे 3 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आलं। अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे। तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झालाय। गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मोलॉजी एक्सपर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारूपाला आला। अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात, मात्र त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे।